सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत ना, तो खरंच खूप अप्रतिम आहे. डोळ्यामधून नकळतपणे आपले पाणी वाहणार आहे. स्वामी महाराजांची लीला आणि जीवनातील संघर्ष कसा असतो, जीवन जगताना किती दुःख भोगावे लागतात, या अनुभवातून आपण बघणार आहोत. आणि आपण हा अनुभव ऐकल्यानंतर आपले दुःख यापुढे काहीच नाही हे देखील आपल्याला कळणार आहे. एक शक्ती, एक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी याच्यातून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, खरं तर स्वामींचं आपल्या जीवनामध्ये आगमन हे चांगल्यासाठीच होत असतं. जे काही होतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. आयुष्यात जर दुःख जर असेल ना, तरच आपण काहीतरी चांगलं करू शकतो. दुःखाशिवाय आपण चांगलं करू शकत नाही. कारण सुखामध्ये आपण देवाकडे कधीच जात नसतो, दुःखात खूप जात असतो. असंच देखील माझ्या बाबतीत झालं. माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर एवढे हुशार नव्हते. ते थोडे कमी हुशार असल्यामुळे मला खूप टेन्शन यायचं. आणि जॉईंट फॅमिली होती. जॉईंट फॅमिली असल्यामुळे यांना तर यांच्या हातात काहीच व्यवहार नव्हता. सर्व काही मोठे जे होते तेच बघत होते. त्यामुळे मला पुढचं खूप टेन्शन यायचं की कसं होणार. पण हे म्हणायचे, बघ, देवाने आपल्याला जन्माला घातलंय आणि दाना चोच दिली तर दानाही तोच देईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, सर्व काही व्यवस्थित होईल, असे ते मला समजावून सांगत असायचे. त्याच दरम्यान काय झालं ना, की माझे सासरे हे डेथ झाले. सासरे डेथ झाल्यानंतर मग सर्व घरामध्ये खूप सारे भांडणं होऊ लागले. भांडणं झाल्यानंतर काय झालं की आम्हाला त्यांनी सेपरेट काढून दिलं. अक्षरशः अंगावरच्या कपड्यावरती त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं. माझ्या आईवडिलांची परिस्थिती ही खूप हालाकीची होती. त्यामुळे मला काही एवढा संसार आलेला नव्हता. 5-6 भांडे, 5-5 भांडे फक्त मला त्यांनी दिलेले होते. ते 5-5 भांडे घेऊन आणि अंगावरचे कपडे घेऊन आम्ही आमचा संसाराला सुरुवात केली. म्हणतात ना, घर भिंतीचं असो किंवा सिमेंटाचा असो, पण त्यामधील जे सुख आहे, जो संसार सुखी असेल तोच खरा धनवान आहे. असंच आहे. आम्ही दोघं एकमेकांवरती खूप प्रेम करत होतो. आम्ही म्हणायचो की जाऊ द्या, जे काही आहे ते देवाच्या मर्जीनेच होत असेल, आपलं काहीतरी पाप असेल, असं आम्ही म्हणायचो आणि आमच्या जीवनाला सुरुवात केली. आम्ही जी माझी आई आहे तिच्या गावी गेलो. तिच्या गावी गेल्यानंतर तिथे एक मोठे मालक होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या शेतामध्ये काम करण्याची आणि तिथे राहण्याची परवानगी दिली. मग आम्ही एक झोपडी तयार केली. झोपडी तयार करून आम्ही त्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करायचो आणि तिथेच आमचा उदरनिर्वाह चालू होत होता. माझे मिस्टर ते शेतीचं काम बघून, एक वखार होती तिथेच, त्या वखारीमध्ये देखील कामाला जात असायचे आणि मी देखील त्या मोठ्या घरी धुणे भांडे करण्याचे काम करत होती. त्या दरम्यान काय झालं, मला प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर आता हॉस्पिटल, दवाखाने हे काहीच नाही, काहीच माहीत नाही. कारण एवढी परिस्थितीच नाही. रोजची मिरची भाकर खायची आणि त्याच्यावरतीच समाधानी राहायचं, एवढंच होतं. आणि मग प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मिस्टर मला म्हणायचे की तू आता कामाला जाऊ नको, तू घरी राहा, तू आराम कर, मी सर्व काही बघेल. पण नाही, मी म्हटलं नाही, माझ्या बाळाला पोटातच कळालं पाहिजे की गरिबी काय असते आणि कशा वेदना असतात, हे त्याला त्याच्यातच कळालं पाहिजे. मी आराम नाही करणार, मी त्याला सर्व काही पोटामध्येच शिकवणार, असं मी म्हणायची. आणि मी कामाला गेली. मी 9व्या महिन्यापर्यंत धुणी भांडी करत होती, लोकांची काम करत होती. त्या बायकासुद्धा मला म्हणायच्या की तू आता येऊ नको, करू नको. तर मी म्हणायचे, नाही, मला करायचं आहे, मला काही एक त्रास होत नाही, तुम्ही माझी काळजी करू नका. आणि मग ते काय करायचे, त्यांनी जे काही भाज्या बनवलेल्या असेल, हे काय असेल, ते मला ते देत असायच्या. आणि त्या एक ताई खूप छान होत्या, खूप छान स्वभाव होता त्यांचा. आणि त्या मला विचारायचा, काही जर तुला खाऊ वाटलं तर एका बहिणीच्या नात्याने मला सांग, मी तुला खरंच करून देईल, मला तुझी मोठी बहीण समज, असं त्या म्हणायच्या. त्यावेळेस खूप हृदय भरून यायचं की या जगामध्ये खरंच चांगले देखील माणसं आहे. आणि विशेष म्हणजे त्या ताई स्वामींच्या खूप निस्सीम भक्त होत्या. त्यांच्या घरामध्ये जेव्हा मी जायचे ना, तेव्हा मला खूप छान वाटायचं, खूप प्रसन्न वाटायचं आणि तिथेच राहावं वाटायचं. त्यांची सेवा चालू असायची. ते स्वामीचरित्र वाचायचे, महाराजांचे जप करायचे, तारक मंत्रही म्हणत असायचे. त्यावेळेस माझं कामही चालू असायचं आणि ते माझ्या कानावरती पडायचं. त्यावेळेस मला खूप
छान वाटायचं आणि अलगदपणे ते माझं पाठही होऊन गेलं होतं. तारक मंत्र माझा पाठ झाला होता त्यांचं ऐकून आणि मग मी काय करायची, पोटावरती हात ठेवायची आणि हा तारक मंत्र म्हणायची की देवा स्वामी राया तुम्ही माझ्या बाळाचं रक्षण करा, सर्व काही व्यवस्थित तुम्हीच करा, असं मी म्हणायची. त्यानंतर काय झालं, मग मी ताईंना विचारलं की ताई तुम्ही स्वामींची सेवा करता, ही खूप कडक असते ना, मी ही सेवा करू शकते का? तर ताई म्हटले अगं तू किती वेडी आहेस, तू देखील करू शकते. देवाला जातपात काही माहीत नसतं, देवाला फक्त आणि फक्त तुमचं शुद्ध अंतःकरण कसं आहे ते माहीत असतं. देवाने सर्वांना 2 पाय 2 डोळे 2 हात सर्व दिलं आहे, मग आपल्यामध्ये फरक काय आहे? काहीच फरक नसतो, हा फरक आपण मानवाने तयार केलेला आहे. अशा ताई म्हटल्यानंतर माझं हृदय भरून आलं आणि मी ताईंना म्हटलं की ताई माझी पण खूप इच्छा आहे की स्वामींची सेवा करावी. जेव्हा जेव्हा मी तुमचं इथे ऐकते ना, तेव्हा माझ्या मनाला खूप एक वेगळीच शांती मिळते. हे सुख मला जगातील प्रत्येक सुखापुढे कमी वाटतं, असं मी त्यांना म्हटले. आणि त्या म्हटल्या ठीक आहे, मी आता मठात जर गेली ना तर तुझ्यासाठी सेवेसाठी लागणारं सर्व साहित्य घेऊन येईन, असं त्या म्हटल्या. आणि मग त्या दिवशी गुरुवार होता, गुरुवारीच त्यांनी माझ्यासाठी स्वामींचा फोटो, माळ सर्व काही घेऊन आल्या आणि मग माझी सेवा ही सुरू झाली. 10 बाय 10ची खोली आणि त्यामध्ये सर्व माझा पसारा संसार त्याच्यातच साठलेला होता. आणि एका थोड्याशा जागेमध्ये मी स्वामींचे एका पाटावरती फोटो मांडला, तिथे पुस्तक ठेवलं आणि स्वामींना म्हटलं की स्वामी ह्या तुमच्या घरामध्ये इथं तुम्हाला जागा आहे, इथे माझं काहीच नाही, जे काही आहे ते सर्व काही तुमचं आहे, तुमच्या इच्छेने कृपा आशीर्वादाने मी इथे राहत आहे, तुम्ही देखील इथेच राहावं माझ्यासोबत, असं मी स्वामींना विनंती केली. त्यानंतर काय झालं ना की माझा 9वा महिना हा पूर्ण कंप्लीट झाला. 9 दिवसही झाले, वरती 10 दिवसही झाले, पण मला काही त्रास होत नव्हता. मग असं का बरं होत आहे? आणि माझं तारक मंत्राचं तीर्थ पिणं हे कंटिन्यू चालू होतं. मग त्या ताई म्हटल्या की अगं तू एकदा हॉस्पिटलला जाऊ नये, एवढी मोठी रिस्क घेणं हे चांगलं नाही, असं त्या म्हटल्या. आणि मग मी हॉस्पिटलला आम्ही गेलो, सरकारी दवाखान्यामध्येच आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर ते म्हटले की लगेच ॲडमिट व्हावं लागेल. तिथे माझी पहिली सोनोग्राफी 9व्या महिन्यात झाली आणि केल्यानंतर मग ते म्हटले की तुम्हाला लगेच ॲडमिट व्हावं लागेल, कारण बाळाचं म्हणजे पाणी कमी झालं आहे आणि बाळ गुदमरण्याची शक्यता खूप आहे, असं ते म्हटले. आणि खूप घाबरल्यासारखं वाटत होतं आणि मग महाराजांचा धावा माझ्या मनामध्ये चालू होता. आणि त्यानंतर काय झालं ना की मग मला वेदना सुरू झाल्या. स्वामींना म्हटलं की स्वामी मला सीझर काही करायचं नाही, ऑपरेशन करून मला डिलेवरी करायची नाही, नैसर्गिकरित्या माझी डिलेवरी होऊ द्या स्वामी, आत्तापर्यंत मी तुमची खरंच मनापासून सेवा केली असेल तर माझी नैसर्गिक डिलेवरी होऊ द्या. माझं दवाखान्यात तिथे सोनोग्राफी करेपर्यंत काही एक दुखत नव्हतं, पण अचानक मला इतक्या जोरजोरात कळा चालू झाल्या ना का बस, मग लगेच डॉक्टरांनी मला आतमध्ये घेतलं आणि माझी नॉर्मल डिलेवरी स्वामी कृपेने झाली आणि मला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर खूप आनंद झाला. त्यानंतर असेच मग खूप छान दिवस चालू होते आणि मुलाच्या कानावरती मी स्वामींचा मंत्र कंटिन्यू म्हणत होती. जे काही काम करायची ते स्वामींच्या येत होते. आणि आत्तासुद्धा मी 2 महिने झाले आणि नंतर पुन्हा मी कामाला जाऊ लागली. माझं जे बाळ आहे ते मी माझ्यासोबत घेऊन जायची आणि पुन्हा जायची. त्या ताई मला म्हणायच्या की अगं तू आता येऊ नको, 6 महिने येऊ नको, पण मी म्हणायचे नाही, माझा थोडा हातपार यांना लागेल, खर्च खूप वाढला आहे, असं चालू झालं. आणि माझी इकडं सेवाही सुरूच होती, तारक मंत्राचं तीर्थ वगैरे बनवणं असं आहे. आणि मग एक दिवस काय झालं की मग मी माझ्या मिस्टरांना म्हटली की तुम्ही कुठेतरी इथं जॉब लागतो बघा ना म्हटलं. आणि मग त्याच्या शोधामध्ये ते गेले. तो वार होता गुरुवार. गुरुवारी ते गेले आणि असेच तिथे भटकत होते. भटकत असता असता एका दुकानामध्ये गेले आणि तिथे विचारलं की इथे कुणाला याची कामगाराची गरज आहे का, मला कामाची खूप गरज आहे, असं ते म्हटले. आणि त्यावेळेस ते दुकानातील मालक म्हटले हो तू इथे काम करशील का. ते खूप मोठं घड्याळाचं दुकान होतं आणि मग ते म्हटले हो मी ते काम करीन. आणि तिथे त्यांनी बघितलं तर स्वामींचा खूप मोठा फोटो तिथे लावलेला होता. तिथे श्री स्वामी समर्थ मंत्र हा चालू होता. त्यावेळेस त्यांना खूप आधार वाटला की स्वामींची ही लीला आहे असं त्यांनाही वाटलं. आणि मग तिथे ठेवून घेतलं. त्यांना 7-8 हजार रुपये तिथे पेमेंट देण्यात आलं. काम हे 12 तासाचं होतं, पण काही नाही, इकडे एवढं
कमवूनही काही होत नव्हतं. आणि मग ते मिस्टर काय करायचे, दिवसभर तिकडं काम करायचे, रात्री शेतात पाणी वगैरे भरणं हे काम इकडं करायचे आणि मग त्यांनी माझं पूर्णपणे काम बंद करून टाकलं. स्वामी कृपेने हे खूप मोठं आमच्यासाठी घडलं होतं आणि हळूहळू इतके दिवस बदलत गेले की त्याचं मी वर्णनही करू शकत नाही. एवढं कसं झालं, एवढं होतं, पण माझ्या स्वामींनी आम्हाला एक दिवससुद्धा उपाशी ठेवलं नाही. आमच्या घरामध्ये कायम कंटिन्यू काही ना काही असायचं आणि माझ्या घरातून कोणीही निर्मुखी कधीच गेलं नाही. जे कोणी यायचं, तो मुका प्राणी असो किंवा आपलं माणूस असो, तो मी त्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय घरातून कधीही जाऊ देत नाही. माझ्याकडून स्वामी हे करून घेतात आणि आज जे काही माझी परिस्थिती आहे ती सर्व काही स्वामी कृपेने आहे. आज मी खूप व्यवस्थित आहे आणि आमच्या 2 सिमेंटच्या खोल्या देखील स्वामी कृपेने झाल्या आहे. ही फक्त स्वामींची कृपा आहे. स्वामींचरणी आता एकच प्रार्थना आहे की माझ्या मुलाला चांगली बुद्धी द्या आणि त्याला एक चांगलं मोठ्या जॉबला लावा, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.